नमस्कार. कला आणि खाद्य संस्कृती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हॅनिला स्पॉन्ज केक. यासाठी लागणारे साहित्य अगदी कमी साहित्यात होणारा केक आहे हा. 2 वाट्या मैदा, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साय, 1 वाटी पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स. अगदी मोजक्याच साहित्यात आपल्याला हे करता येणार आहे. अत्यंत सोपा असा हा केक आहे. सर्वप्रथम मी साय फेटून घेतली आहे. त्याच्यात पिठी साखर, मिल्क पावडर घेऊन परत एकदा फेटायचं. 2 वाट्या मैदा त्यामध्ये चाळून घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी दूध ॲड करायचं आहे जर मैदा अगदी खूप मिश्रण घट्ट असेल तर. आणि व्हॅनिला इसेन्स वगैरे सगळं काही त्यात घालून मिक्स करून बेकिंग ट्रेला पार्चमेंट पेपर लावला आहे. आणि आता त्यामध्ये हे बॅटर ओतून घेते आहे. मायक्रोवेव्ह प्रीहीट 10 मिनटं प्रीहीट करून 180 डिग्री सेल्सिअसला 30 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मायक्रोवेव्ह नसेल तर पातेल्यातही आपण हा केक बेक करू शकतो. पातेलं, कढई, कुकर कशातही हा केक आपल्याला झटपट करता येतो. पण पातेलंसुद्धा 10 मिनटं आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे. पातेलं व त्यावर ठेवायचं झाकण दोन्ही मी चांगलं गरम करून घेऊन त्यामध्ये हा केकचा टीन ठेवलेला आहे. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे 30 मिनटंच आपल्याला दोन्हीला लागणार आहेत. पातेल्यातसुद्धा 30 मिनटात केक रेडी होतो. टूथपिकच्या साहाय्याने आपण एकदा चेक करूया. टूथपिक क्लिअर आली की केक झाला आहे. मध्ये आपण पातेल्यातसुद्धा 30 मिनटानंतर हेच करून बघणार आहोत. दोन्ही केक साधारण 30 मिनटात होतात. जर टूथपिक क्लिअर आली नसेल तर अजून पुढची 5 मिनटं आपण दोन्हीकडे टाईम वाढवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपला हा झटपट अगदी मोजक्या साहित्यात होणारा सुंदर असा स्पॉन्ज केक रेडी होतो. त्याच बॅटरमध्ये मी कोको पावडर घालून हा चॉकलेट केक बनवलेला आहे. 2 चमचे कोको पावडर घातली की सेम मिश्रणात कोको पावडर घालून चॉकलेट केकसुद्धा रेडी होतो. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.